जे आमच्या विरोधात मराठा आरक्षणासाठी लढले, ज्यांनी वकील दिले, ज्यांनी फायनान्स केला विरोधकांना आणि ज्यांनी वारंवार विष काढवण्याचे स्टेटमेंट या महाराष्ट्रात केले, ते लोक देखील आज आम्हाला समर्थन दाखवत आहेत. कारण येऊन समर्थन दाखवलं, 48 तास गेले नाही की परत त्यांनी सांगितलं की आमचा म्हणण्याचा अर्थ असा होता, आमचा म्हणण्याचा अर्थ तसा होता, की तो माणूस करू शकतो. त्या माणसाने अनेक गोष्टी राज्यामध्ये केल्या. आंब्याच्या झाडाला दगड मारावी नाही, त्या माणसाने अनेक गोष्टी राज्यामध्ये केल्या आणि दाखवून दिलं की मी पक्ष बाजूला करू शकतो, मी एखादा पक्ष गोठवू शकतो, मी परत सत्ता स्थापन करू शकतो. तर अशा माणसाकडनं जास्त अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं, हे माझं वैयक्तिक मत. एक तर जीव वाचला तर या आरक्षणाचा उपयोग होईल. दुसरं, आमच्यावर केसेस झाले नाही तर या आरक्षणाचा उपयोग होईल. जर आमच्यावर केसेस झाला तर आम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळणार नाही, आम्ही नोकरीस पात्र होणार नाही. पवार साहेबांनी अतिशय गंभीरपणे माझं ऐकलं आणि त्यांनी फोन केला. त्यांनी सांगितलं की प्रदेश अध्यक्षांना जाऊन तुम्ही भेटा, ते तुम्हाला निश्चित याच्यामध्ये काय आहे ते मार्गदर्शन करतील आणि पक्षाची भूमिका म्हणून ते तुम्हाला मदत करतील. मी गेलो, त्यांच्या निवासस्थानी गेलो, 2, 3, 4 तास बसलो. त्यांनी मला 3, 4, 5 वेळा बघितलं, परंतु त्यांनी मला भेट नाकारली. मला वाटलं साहेब बिझी असतील. मी परत तिथे माझा निरोप सोडला की साहेब जेव्हा सूचना करतील मी हजर होईल. परत त्यांनी मला बोलवलं नाही, त्यांनी मला वेळ दिला नाही. आणि माझ्यासारख्याच असं समज आहे की शरद पवार हे एकदम पॉवरफुल व्यक्तिमत्व आणि त्यांनी एखाद्याला निरोप द्यावा तर सुरुवातीला असं वाटलं की ते फार सिरियसली ऐकतील, आपण काय काय मुद्दे सांगू, त्यांना सांगू, सरकारने अशी बाजू मांडली पाहिजे, आज तुमच्या हातातलं दिलं पाहिजे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला सगळ्या सहकारी बँकेतून फंडिंग झालं पाहिजे, पतसंस्था ऍड झालं पाहिजे, पोरांना रोजगार मिळाला पाहिजे, मोफत शिक्षण झालं पाहिजे, अशा अनेक गोष्टी, महिला संरक्षण आलं. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी 4-5 तास मला वेळ दिली नाही आणि भेटले नाही. माझी 8 दिवस त्यांच्या घरी झाडू मारण्याची देखील तयारी होती. परंतु प्रश्न असा की ते जर रिस्पॉन्स देत नसतील तर मी पवार साहेबांना तात्काळ, साहेबांच्या पीएला तात्काळ मेसेजद्वारे कळवलं. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी, आपण पाहता अॅनालायझर. आज मराठा आरक्षणाच्या संबंधित आपण एक महत्वपूर्ण चर्चा करणार आहोत. आजची चर्चा महत्वपूर्ण यासाठी आहे की या विषयातले सगळेच कायदेशीर पैलू आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे. यातले राजकीय पैलू पण आपल्या कदाचित समोर येऊ शकतील. कारण या सगळ्या मुद्द्यावर रस्त्यावरची लढाई लढता लढता कायदेशीर लढाई लढणारे व्यक्ती आज आपल्या सोबत चर्चेला आलेले आहेत. विनोद पाटील, छत्रपती संभाजीनगर मधील मराठा आरक्षणामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका घेणारे विनोद पाटील, ज्यांना याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणून माध्यमांच्या मध्ये ओळखलं जातं. आतापर्यंतची सगळी कायदेशीर लढाई विनोद पाटलांनी लढलेली आहे. त्यांच्याशीच आपण चर्चा करूया. खूप खूप स्वागत आहे आपल्या अॅनालायझर मध्ये. खरं तर स्वागत आहे म्हणताना सुद्धा एक चिंता वाटतेय. महाराष्ट्र सध्या एका अशा अशांततेच्या उंबरठ्यावर आहे या आरक्षणाच्या लढाईमुळं. ती आरक्षणाची लढाई आता आरपारची होणार आहे असा एक सार्वत्रिक समज देखील निर्माण झालेला आहे. या लढाईबाबत तुम्ही काय म्हणाल? निश्चित एक नैराश्याचं वातावरण तरुण पिढीमध्ये आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून मागून मिळत नाही, मिळालेलं टिकत नाही आणि आमचं कोणी ऐकत नाही, या भावनेतून तरुण हा उद्विग्न झालेला आहे आणि उद्रेक करतोय, रस्त्यावरची लढाई लढतोय, स्वतःलाही त्रास करून घेतोय आणि सरकार कसा दबाव निर्माण हा देखील प्रयत्न करतोय आणि हे आम्ही मान्य करतो. परंतु प्रश्न असा आहे की याच्या मागच्या भावना ज्या आहेत त्या सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. मराठा समाज हा राजकीय आरक्षण मागत नाहीये, मराठा समाज हा शैक्षणिक आरक्षण मागतोय. आपण जर बघितलं की ग्रामीण भागाची अवस्था एकदम दयनीय अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये मोलमजुरी करणारा शेतकऱ्याचा मुलगा असेल, दुसऱ्याच्या शेतात काम करणारा असेल, रस्त्यावरचा कार्यकर्ता असेल, हा ज्यावेळेस शहराकडे उंच मानेने बघण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या लक्षात येतं की आपल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये, कुठल्याही शैक्षणिक संस्थेमध्ये ऍडमिशन घेण्याची आपली पात्रताच नाही. शिक्षण प्रचंड मोठ्या प्रमाणात महाग झालेलं आहे आणि तो बघतो की जसं निवडणुकीमध्ये मताचं गणित बघितलं जातं की एकाला 10 मतं आणि एकाला 7 मतं तर 10 मतावाला विजयी होतो, तसे मला 80 मार्क आणि 40 मार्कावाला विजयी होतो. ही कुठंतरी त्याच्यामध्ये एक रागाची भावना निर्माण झालेली आहे आणि त्याच्या पोटी असे घरी बसलो तसे घरी बसलो, असे आंदोलन असेल, चर्चा असतील, याच्यामुळे तो मोठ्या प्रमाणात सहभाग घेतो. आता टिकत नाही हा शब्द तुम्ही वापरलेला आहे आणि या टिकत नाहीला कारण न्यायालयीन लढाई आहे असं दिसतं. आपणही खूप मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन लढाई लढत आहात. या टिकत नाहीचं खरं कारण काय आहे? जर स्पष्ट बोलायचं ठरलं तर सुप्रीम कोर्टाच्या विरोधात बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. परंतु एक गोष्ट मला आज आपल्या माध्यमातून आठवण करून द्यायची आहे. या महाराष्ट्रामध्ये
सत्ताधारी व विरोधक आता तर सगळेच एक झाले, पण या दोघांना आलटून पलटून न्यायालयातून न्याय कसा मिळवून घ्यायचा ते चांगलं माहिती. उदाहरण तुम्हाला देतो की सुरुवातीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळेस देशाच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने बिझनेसमध्ये हस्तक्षेप केला आणि सांगितलं खुलं मतदान घ्या. कायदा म्हणतो, घटना म्हणते की विधानसभेमधला अधिकार हा तो अध्यक्षावर, त्या सदस्यांवर असतो, हात वर करून मतदान घ्यायचं का गुप्त मतदान घ्यायचं. पण सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा निर्णय असा दिला व फडणवीस साहेबाला, देवेंद्र फडणवीस साहेबाला, अजित पवार साहेबाला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेस महाविकास आघाडी विजयी झाली, शरद पवार साहेबांनी नेतृत्वाखाली सरकार विजयी झालं सरकारमध्ये. याचा अर्थ त्यांना न्यायालय कळाला होता. मग स्वतःच्या निर्णयासाठी, स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी न्यायालयामध्ये कसं काय कशी बाजू मांडावी लागते याची त्यांना कल्पना आहे. दुसरी बारी आली युती सरकारची. एकनाथ शिंदे साहेबांसोबत आमदार बाहेर गेले, डिस्क्वालिफिकेशनचं प्रकरण कोर्टामध्ये गेलं, कोर्टामध्ये निकाल लागला, शिंदे साहेब परत मुख्यमंत्री राहिले. त्यांना देखील कळलं कसं काय न्यायालयात करावं लागतं, ते सरकार थांबलं. मग आमचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस स्वतःवर येते त्यावेळेस प्रचंड ताकदीने जे करावं लागतं ते तुम्ही करता, परंतु मराठा आरक्षणासाठी तुम्ही प्रयत्न देखील करत नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. आणि याच्या पुढचं जर स्पष्ट बोलायचं ठरलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकलं, ते सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवस चाललं, परंतु आमच्या दुर्दैवाने सरकार वेगळं आलं आणि त्यावेळेस त्यांची युती तुटली, फाटाफूट झाली, सगळे भानगडी झाल्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आले. तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची भूमिका कदाचित अशी असेल की सत्ताधारी त्यांनी तो विषय घेतला पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांनी यांची भूमिका अशी असू शकते की त्यांनी दिलं, त्यांचं नाव जाईल, त्यांनी टिकवलं पाहिजे. ह्या दोघांच्या वादामध्ये आमचं प्रकरण दुर्लक्षित झालं. सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. अजून एक आठवण मला करून द्यायची की रद्द होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते महाराष्ट्राचे, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. या मधल्या काळामध्ये 12 महिन्यापेक्षा अधिक काळामध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं गेलं नाही. ते पाऊल असं उचलणं अपेक्षित होतं की एकदा सुप्रीम कोर्टाने जर आरक्षण रद्द केलं तर ते आरक्षण रद्द झाल्यानंतर जसा सुपरन्युमरीचा निर्णय घेतला शिंदे साहेबांनी, आम्ही त्यांचं भरभरून अभिनंदन केलं की डेअरिंग बाज मुख्यमंत्री त्यांनी निर्णय घेतला. परंतु त्याच्यानंतर हा रिपोर्ट जर आयोगाकडून नवीन करून घ्यायचा तर आयोगाला कुठल्या प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या नाही. मग ते सूचना का केल्या नाही, ते राहून गेल्या का, त्यांच्या डोक्यात काय वेगळा प्लॅन होता ते सांगू शकता. माझ्यासारखा तरुण ज्यावेळेस समाजाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो मी एकच सांगेल, न्यायालयामध्ये कसं काय कशी बाजू मांडावी लागते हे बाजू मांडण्यासाठी दोघंही लोक सक्षम आहे. दोघांनी पदरांमध्ये स्वतःचे निर्णय पाडून घेतलेले आहे, परंतु मराठा आरक्षणासाठी त्यांनी गांभीर्याने बघितलेलं नाही, म्हणून ही आमची दयनीय अवस्था आहे आणि आजची सत्य परिस्थिती. एक साधा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे जो विचारला गेला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय गणितामध्ये ज्या विषयाला खूप गांभीर्याने घेतला तो आपण असं म्हणालात की जेव्हा 2014 ते 19 या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून सरकार सत्तेवरती होतं त्या काळामध्ये राज्यामध्ये जवळपास 60 मोर्चे निघाले. या मोर्चांचं फलित असं झालं की मराठा समाजाचं आरक्षण जे पूर्वीच्या वटहुकुमाला कायद्यात रूपांतरित करणे, त्या कायद्याला आणखी मजबूत करणे, मग हायकोर्टामध्ये ते टिकणे, मग सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकणे, स्थगिती देण्याची गरज नाही असं सरन्यायाधीश गोगोईंनी सांगणे, ही सगळी प्रक्रिया पार पडत होती. असं नेमकं काय घडलं की सरकारच्याकडून की जे पुढच्या वेळेला करता आलं नाही आणि त्याला आता बदलता येणं शक्य असं वाटत नाही का? कारण सगळा रोष आणि रोख जो जातोय तो फडणवीसांच्या वरती जातोय. नाही, आपण सगळ्यात पहिले जर लक्षात घेतलं की फडणवीस साहेबांनी जो कायदा केला तो हायकोर्टात टिकला, तो सुप्रीम कोर्टात अनेक दिवस टिकला. त्याच्याच फलित म्हणून आज तुम्ही बघितलं की सुपरन्युमरीमध्ये जवळपास 7-8 हजार लोक लागले. मोठ्या मोठ्या ॲडमिशन्समध्ये लोकांनी भाग घेतला. रोषाचा प्रश्न नाही आहे. रोष आजचा जो तुम्हाला दिसतोय तो जिथे गृहमंत्री म्हणून आहे, एक परंपरा, एक मानसिकता असते की राज्याचा जो गृहमंत्री असतो आणि अशी कुठली घटना घडली, भले त्यांनी आदेश देऊन घडली असेल, आता ते चौकशी देईल, त्या खाली पोलिसांनी निर्णय घेऊन घेतला असेल. आया बहिणीला लागल्यानंतर लोक रिॲक्ट होणं स्वाभाविक आहे. राहिला आरक्षणाचा प्रश्न, तर आरक्षणामध्ये नेमकं असं घडलं की ते दुर्लक्षित झालं. ज्या ताकदीने बाजू मांडायला पाहिजे होती, कारण द गव्हर्नमेंट वॉज कंट्रोल्ड बाय महाविकास आघाडी,
ज्या ताकदीने बाजू म्हणायला पाहिजे तर सेंट्रल गव्हर्नमेंट वॉज कंट्रोल बाय भारतीय जनता पार्टी. कारण आम्ही काय केलं की दोघं सुटू नये म्हणून मी स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटला देखील त्याच्यात पार्टी केलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटचंही म्हणणं काय आहे. मग तिथे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे वकील आले, त्यांनी म्हणणं मांडलं, राज्याने वकिलांनी म्हणणं मांडलं. पण तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, कदाचित माझ्यावर कंटेम्प्ट सुद्धा होऊ शकतो, परंतु न्यायालय आता जशा पद्धतीने चाललंय की ज्या पद्धतीने मांडणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने मांडणी झालेली नाही, किंवा कशा पद्धतीने चांगले निर्णय मांडणी करून घ्यावे लागतात तसं स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे ते आमचं नुकसान झालं. आता या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट घडतीये जी मराठा समाजाला कोणीतरी सांगणं आवश्यक आहे, समाजाला पेक्षा सुद्धा त्या व्यक्तींना सांगणं आवश्यक आहे. आरक्षण मिळावं म्हणून एका आत्यंतिक भावनेतून मराठा तरुण, काही मंडळी खूप मोठमोठी भयंकर आंदोलन करत आहेत. म्हणजे मागच्या काळात छत्रपती संभाजीनगरलाच एका मुलांनी विहिरीमध्ये, आपल्या नदीमध्ये उडी मारली, आत्महत्या केली. तशीच घटना लातूर जिल्ह्यात, संभाजीनगर जिल्ह्यात, जालना जिल्ह्यामध्ये अशा आत्मदहनाच्या, आत्महत्येच्या, जलसमाधी घेण्याच्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. आणि या उपोषणाच्या मध्ये मला खरं तर मनोज जरांगेची चिंता वाटते. ज्याच्या दोन्ही किडण्यांच्या वरती फार वाईट स्थिती आहे आतापर्यंतच्या उपोषणामुळं, त्यांचंही हे उपोषण चालू आहे. रोज कुणी ना कुठेतरी चढतंय, कुठल्या टाकीवर चढतंय, कुठे चढतंय. मराठा तरुणांच्या जीवाला धोका होईल अशी स्थिती निर्माण होते आहे आणि कित्येक तरुण आपला जीव देत आहेत. मराठा नेते, या आंदोलनामध्ये काम करणारी माणसं यांनी आंदोलन करूया, लढाई देऊया, पण जीव द्यायला नको या भूमिकेवर येणं आवश्यक आहे का? तो मेसेज देणं आवश्यक आहे का? अगदी आपलं म्हणणं 100% बरोबर आहे. माझं म्हणणं 2 विषयांसाठी असतं. एक तर जीव वाचला तर या आरक्षणाचा उपयोग होईल, दुसरं आमच्यावर केसेस झाले नाही तर या आरक्षणाचा उपयोग होईल. जर आमच्यावर केसेस झाला तर आम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळणार नाही, आम्ही नोकरीस पात्र होणार नाही. तेव्हा मी सातत्याने तरुण वर्गाला सांगत असतो की रस्त्यावरची लढाई लढत असताना केसेस होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसंच स्वतःचा जीव दुःखात घालून स्वतःला त्रास करून घेऊन उपयोग होणार नाही. या अगोदर 48 बांधवांनी बलिदान दिलं. आज त्यांच्या घरची परिस्थिती जर आपण बघितली, त्या माझ्या मायमावल्या कामाला लोकांच्या शेतात जातात. माझ्या सगळ्यात कोणीच त्यांच्या घरी बघायला तयार नाही. नवीन आम्ही सगळे गेलो, किंबहुना अर्ध्यापेक्षा अधिक लोकांची नावं सुद्धा आम्हाला माहीत नसतील, त्यांचे घरांचे पत्ते देखील माहीत नसतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे सातत्याने माझं म्हणणं असतं की कुठल्याही तरुणाने असं पाऊल उचलू नये. सरकारने तर गांभीर्याने घेतलं पाहिजे, सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे. सरकार पालक आहे, परंतु माझ्या देखील, आमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यासारख्या देखील लोकांची, की आम्ही लोकांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आम्ही तसा प्रयत्न करतोय. काले गंगापूरला जाऊन आम्ही तसा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न करत असताना आजूबाजूचा मॉब जो मानसिकरित्या एकदम उद्विग्न झालेला आहे, त्यांचा जो उद्रेक आहे, त्यांची भावना अशी असते की आम्ही स्वतः जीव द्यायला तयार आहोत जर आपल्याला न्याय मिळणार असेल. त्यांना माझं हेच म्हणणं आहे की जीव देऊन न्याय मिळत नसतो, जीव घेऊन न्याय देऊनही मिळत नसतो, घेऊनही मिळत नसतो. की एकदम चांगल्या पद्धतीने लढाई. आणि आज परिस्थिती अशी आहे, सुरुवातीचा टप्पा जो होता आमचा तो आदर्श होता. लोकांनी आमचा आदर्श बघून जगाला यावं वाटेल असे मोर्चे झाले, परंतु काहीच होत नाही. त्या टप्प्याटप्प्याने असा राग आता रस्त्यावर येतो. सरळ प्रश्न, सरळ थेट. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आल्यावरच मोर्चे, आंदोलनं वेग धरतात आणि या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून काही समर्थन मिळतं असा आरोप देखील एका वर्गाकडून होतो आहे. कुठे प्रत्येकाविषयीचा एक उद्रेक आपल्याला कुठे कुठे घडताना दिसतोय. काही घोषणा देखील आपण बघितलेल्या आहेत. शरद पवारांचा सहभाग आहे असंही कोणी म्हणतायत, असा आरोप किंवा तसा दावा आपण इथे नाही करत आहोत, असाही दावा केला जातो आहे. या सगळ्यांच्या मध्ये राजकारण घुसलंय, राजकारणी लोक याचा फायदा घेऊ पाहतायत असं वाटतंय आपल्याला की काही ठिकाणी चाललंय हे? नाही, याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे चित्र निर्माण केलं जात आहे किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी आता सत्तेत आहे, भाजप सत्तेत आहे, पण जे चित्र निर्माण केलं जात आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये हे आंदोलन जास्त पेटतं. मागच्या काळात आपण बघितलं की फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आंदोलन पेटलं, त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं, पुढे ते कोर्टात काय झालं सगळं सत्य. त्याच्यानंतर आता 12 महिन्याचा वेळ हा शिंदे साहेबांना आम्ही दिला होता. 12 महिन्याचा वेळ दिला होता की त्यांनी काय निर्णय घेतला पाहिजे. मी स्वतः त्याचा साक्षीदार. मी अनेकदा ज्यावेळेस त्यांना भेटलो, कुठल्या कामानिमित्त निवेदन घेऊन भेटलो, ते एअरपोर्टला आले भेटलो, कुठल्या कार्यक्रमात भेटलो, मी दरवेळेस म्हणायचो साहेब तुम्ही एकदा दिल्लीला बोललो पाहिजे आणि आता मराठा आरक्षणाचा मार्ग काढला पाहिजे. ते प्रत्येक वेळेस म्हणायचे हो आपण करतोय, कदाचित ते करत असतील.
प्रश्न असा आहे की जर असा आरोप आमच्यावर असेल की भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावरच ठासून होतं, तर यावेळेस राष्ट्रवादी देखील सत्तेत आहे. अजित पवार साहेब देखील उपमुख्यमंत्री आहे. त्यांनी काही नाही केलं पण अजित पवारांचं ते नाव येत नाहीये, हा प्रश्न आहे. नाही, अजित पवारांना नाव येत नाही म्हणल्यापेक्षा की अजित पवारांना आता परवा कोल्हापूरला गेले होते आम्ही घेराव घातलाच, त्यांना प्रश्न विचारलाच. परंतु याच्यामध्ये एक चित्र जे निर्माण केलं जात आहे की कोणी याला फंडिंग करता का, कोणी याला सपोर्ट करता का, कोणी याला समर्थन करता का. शरद पवार साहेब जे पहिल्यांदा या मोर्चामध्ये आले, कदाचित आज त्यांना आमची आठवण आली असेल. 2022 मध्ये मी त्यांना स्वतः भेटून पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये मी साहेबांना सांगितलेलं की साहेब या गोष्टी तुम्ही आरक्षणासाठी करू शकत होतो. तुमचं पत्र इथे आहेच आहे, ते तुम्ही केलेलं नाही. मी त्यांना आठवण करून दिलं की सगळे संस्थानिक आपल्यासोबत आहे, किमान त्यांच्या संस्थेमध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे. ते त्या ठिकाणी झालेलं नाही. तर असं बिलकुल नाहीये. जो त्यावेळेस पालक म्हणून बसतो त्या पालकासमोर हट्ट करणे हा जनतेचा अधिकार असतो, पाल्यांचा अधिकार असतो, म्हणून आम्ही पालकांसमोर करतो. राहिला प्रश्न राजकारणाचा, तर कोणतीही पक्ष, कोणताही व्यक्ती, आता आपण कालपासून बघितलं असेल मागच्या 7 दिवसामध्ये सगळ्या पक्षांनी आलटून पलटून आम्हाला समर्थन दिलं. परंतु एकही पक्ष असं म्हटलं नाही की आम्ही अशा प्रकारचं पत्र माझे आमदार विधानसभा अध्यक्षाला देतील. एकही पक्ष असं म्हटलं नाही की माझ्या पक्षाचे खासदार हे लोकसभा अध्यक्षांना पत्र देतील. रस्त्यावरचं समर्थन यांचं वेगळं आहे. या पलीकडे जाऊन सांगतो, काही नेते मंडळीचं नाव घेणं चुकीचं होईल. जे आमच्या विरोधात मराठा आरक्षणासाठी लढले, ज्यांनी वकील दिले, ज्यांनी फायनान्स केला विरोधकांना आणि ज्यांनी वारंवार विष काढवण्याचे स्टेटमेंट या महाराष्ट्रात केले, ते लोक देखील आज आम्हाला समर्थन दाखवत आहेत. ते बोलले कोणत्याही पक्षात असतील, आणि हे सत्य आहे, हे काय लपणार नाही. ज्यावेळेस मराठा समर्थन दाखवतायत हे नाटक आहे की बुद्धीचा पालट आहे? नाही, बुद्धीचा पालट होऊ शकत नाही. कारण येऊन समर्थन दाखवलं, 48 तास गेले नाही की परत त्यांनी सांगितलं की आमचा म्हणण्याचा अर्थ असा होता, आमचा म्हणण्याचा अर्थ तसा होता. तर याचा अर्थ राजकारण करण्याचा ते प्रयत्न करताय. सगळ्यांना वाटतं, भारतीय जनता पार्टीला वाटतं की आमची वोट बँक डिस्टर्ब होऊ नये. कारण या मराठवाड्यामध्ये 28 ठिकाणी मराठा उमेदवार उभे होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे. मी जबाबदारीने सांगतो, मराठा आरक्षण मिळाल्यानंतर 22 आमदार मराठा हे शिवसेना आणि भाजपचे या मराठा मतदारांनी निवडून दिले. अगदी 22 उमेदवार, टगे उमेदवार हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे लाथाडले, काढून फेकले का, की आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आणि आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. ही बाजू देखील कुठेतरी समोर आली पाहिजे. 22 आमदार जर आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यात उचलून फेकू शकतो. माझा पुढचा प्रश्न आहे, हे सगळं झालंय म्हणजे दिलंय, टिकलंय, टिकवणाऱ्याला निवडून दिलंय, मग पुन्हा परत त्याच देणाऱ्यांना, टिकवणाऱ्यांच्या वरती अशा स्वरूपाचा, म्हणजे पुन्हा राजकीयच प्रश्न होईल, अशा स्वरूपाचा करत एक विश्वास ठेवून पुढची प्रक्रिया करण्यासाठीची मदत करणं की अशा टोकाचा विरोध करून त्याची जात काढणं? हे बघा, जात काढण्याचा संबंध नाही, आपण जातीवरच डायरेक्ट बोलू. माझा तुमच्यावर अधिकार आहे म्हणून मी स्पष्ट बोलतो. मराठा समाज हा कधीच ब्राह्मण विरोधी राहिलेला नाही, कधीच नाही, तो कधीच नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आमची इच्छा असते आमचं मुलगा चांगल्या शाळेत शिकावं, तिथं शिक्षण देणारे गुरुवर्य आदरणीय ब्राह्मण असतात. आमचं आरोग्य खराब झालं, आमचं म्हणजे समाज व्यवस्थेचं आरोग्य खराब झालं, आम्हाला वाटतं चांगल्या डॉक्टरकडे असावा, अभ्यासू डॉक्टर हे ब्राह्मण समाज असतात. काही कायद्याची अडचण असली, आम्हाला वाटतं चांगल्या वकिलांचा सल्ला मिळावा, ते ब्राह्मण असतात. या व्यवस्थेमध्ये जे अभ्यास करतील, ज्यांची बौद्धिक क्षमता आहे, ते त्या गोष्टी समाजाला सेवा म्हणून देतात. आणि रोजचा हा गाडा आहे, याच्या पलीकडे पवित्र काम घरामध्ये करायचं ब्राह्मण समाज करतो. त्याच्यामुळं एखाद्या मोठ्या नेत्यांनी एखादं स्टेटमेंट एका नेत्याबद्दल केलं तर तो समाज पूर्ण त्या विरोधात आहे, हे असं होऊ शकत नाही. याला समाजाच्या दृष्टिकोनातून बघणं आमचंही चुकीचं राहील आणि कोणाला वाटत असेल तर त्यांचंही चुकीचं आहे. समाजाचा विषयच नाहीये. मी तुम्हाला परत सांगतो, आता परवा शरद पवार साहेब आले तर ते ब्राह्मण समाजाचे होते का? त्या तरुणांना वाटलं यांनी आमच्यासाठी काय केलं नाही, त्यांनी तिथे विरोध केला. त्यामुळे प्रश्न फक्त एवढा आहे की फडणवीस साहेब आज राज्याचे गृहमंत्री आहे आणि ती जी घटना झाली लाठी हल्ल्याची ती निषेधार्थ आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली असते त्याची. नाही मान्य नाही, तो त्यांचा मोठा मनाचा मोठेपणा आहे की तो काही प्रश्नच नाही. प्रश्न आमचा असा आहे की ते फक्त एका विशिष्ट समाजाचे आहे म्हणून नाही, या पलीकडचं जर स्पष्ट सांगायचं ठरलं की तो माणूस करू शकतो. त्या माणसाने अनेक गोष्टी राज्यामध्ये केल्या, आंब्याच्या झाडाला दगड मारावी नाही, त्या माणसाने अनेक गोष्टी राज्यामध्ये केल्या आणि दाखवून दिलं की मी
पक्ष बाजूला करू शकतो, मी एखादा पक्ष गोठवू शकतो, मी परत सत्ता स्थापन करू शकतो, तर अशा माणसाकडनं जास्त अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं हे माझं वैयक्तिक मत. बरं झालं यांनी मला एक छान मुद्दा दिला. खरंच आहे हे, म्हणजे सकल ब्राह्मण समाज आणि सकल मराठा समाज या दोन्हीनी हा विषय लक्षात ठेवावा की खरंच कधी एकमेकांच्या मध्ये आपल्यात असा कधी रोष नसतोच, नाहीच आहे कधी. म्हणजे इथे बसून जिथं मी बोलतोय ना ते उभं करणारा शशिकांत शिरसाट, माझा घनिष्ठ मित्र मराठा, ज्या मित्रासोबत माझं खूप छान जमतं ना, तो प्रभाकर सूर्यवंशी युट्यूब मधले, तेही मराठाच. त्यांचंही माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. अगदी मुक्तपणाने माझ्यावर प्रेम करणारे प्रभाकर सूर्यवंशी. किती नावं सांगायची? काही नावं तर अशी आहेत की ज्यांची आम्ही अजूनही एकमेकाला भेटल्यावर फक्त जातीचा उल्लेख करत बोलतो. म्हणजे फक्त जातीचा उल्लेख असतो, मनात जाणीव नसते. इतक्या प्रेमाच्या भावनांच्या मध्ये आपण उगाच जात आणत असतो. जाऊया, आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. तुमच्या पत्रातले काही महत्वाचे मुद्दे आहेत. साधारणतः तुम्ही ते पत्र 2022 शरदचंद्र पवार साहेबांना दिलेलं होतं आणि त्यात तसा उल्लेख केला होता. साहेब, आपण हे त्यांना सांगितले, मात्र दुर्दैवाने जयंत पाटील साहेब मराठा आरक्षणाबाबत फारसे गंभीर वाटले नाहीत आणि इतर काही गोष्टीमुळे त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित हिशोबाने चांगला नसावा. जयंत पाटील खरंच गंभीर नव्हते या आरक्षणाच्या विषयामध्ये? हे बघा, मी पवार साहेबांना भेटायला गेलो आणि ज्या आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात निर्माण होतो, मी सगळ्या नेत्यांकडे जातो, पाया पडतो आणि त्यांना विनंती करतो की तुमची जबाबदारी आहे हे तुम्ही बघा. पवार साहेबांनी अतिशय गंभीरपणे माझं ऐकलं आणि त्यांनी फोन केला. त्यांनी सांगितलं की प्रदेश अध्यक्षांना जाऊन तुम्ही भेटा, ते तुम्हाला निश्चित याच्यामध्ये काय आहे ते मार्गदर्शन करतील आणि पक्षाची भूमिका म्हणून ते तुम्हाला मदत करतील. मी गेलो, त्यांच्या निवासस्थानी गेलो, 2, 3, 4 तास बसलो. त्यांनी मला 3, 4, 5 वेळा बघितलं, परंतु त्यांनी मला भेट नाकारली. मला वाटलं साहेब बिझी असतील. मी परत तिथे माझा निरोप सोडला की साहेब जेव्हा सूचना करतील मी हजर होईल. परत त्यांनी मला बोलवलं नाही, त्यांनी मला वेळ दिला नाही. आणि माझ्यासारख्याच असं समजतं की शरद पवार हे एकदम पॉवरफुल व्यक्तिमत्व आणि त्यांनी एखाद्याला निरोप द्यावा तर सुरुवातीला असं वाटलं की ते फार सिरियसली ऐकतील, आपण काय काय मुद्दे सांगू, त्यांना सांगू सरकारने अशी बाजू मांडली पाहिजे, आज तुमच्या हातातलं दिलं पाहिजे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला सगळ्या सहकारी बँकेतून फंडिंग झालं पाहिजे, पतसंस्था ऍड झालं पाहिजे, पोरांना रोजगार मिळाला पाहिजे, मोफत शिक्षण झालं पाहिजे, अशा अनेक गोष्टी, महिला संरक्षण आलं. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी 4-5 तास मला वेळ दिली नाही आणि भेटले नाही. माझी 8 दिवस त्यांच्या घरी झाडू मारण्याची देखील तयारी होती. परंतु प्रश्न असा की ते जर रिस्पॉन्स देत नसतील तर मी पवार साहेबांना तात्काळ, साहेबांच्या PA तात्काळ मेसेजद्वारे कळवलं, निरोप दिला की साहेब ते मला भेटत नाही. आणि माझं 100% सत्ता असल्यामुळे पवार साहेबांना मी पत्र देऊन भेटून धाडस केलं आणि सांगितलं की साहेब ते मला भेटले नाही. जर एखादा व्यक्ती पक्षश्रेष्ठीने सांगितल्यानंतर त्या विषयाचं गांभीर्य देत नसेल किंवा ते सूचना जरी त्यांनी केली असते की याहीपेक्षा महत्वाचा माझा विषय चालू आहे, तुम्ही थांबा, मी थांबलो असतो. त्यानंतर 8 दिवसाने मला बोलवलं असतं, मी गेलो असतो. परंतु ते नव्हते गंभीर, म्हणून नाही गंभीर स्पष्ट सांगितलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बरं झालं पत्राचा उल्लेख केला की जे लोक गंभीर नाही, मग ते मराठा असतील, कोण असतील, जात म्हणून बघत नाही, गव्हर्नमेंट म्हणून आम्ही बघतो. तर ते नाही गंभीर तर आम्ही पॉईंट आउट केलं, गव्हर्नमेंट गंभीर नाही. तुम्ही त्या पत्रामध्ये आणखी काही मागण्या केलेल्या होत्या. त्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाला सशक्त करणं, सारथी सारख्या संस्थेनी काही विद्यार्थ्यांना सशक्त करणं, खूप चांगली कामं व्हावीत असं अपेक्षित धरणं, हे सगळं अपेक्षा तर होत्या, पण हे सगळं घडत होतं. काही बदल झालाय आता? मधल्या काळात काय घडलंय? काही बदल झालाय आता? काय वस्तुस्थिती काय त्याबाबतची? वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेस मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ होता, कायदे प्रक्रिया चालू होती, तेव्हा सारथीची निर्मिती झाली. कंपनी ऍक्ट त्याला केला की कोणाचे बर्डन येऊ नये, सुंदर काम व्हावं. पण आमचा प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यावर सगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. खरं तर ती आमचीच मागणी चुकली. एखादा आमदार जरी अध्यक्ष म्हणून बसवला असता, चांगलं वाईट करून ती योजना मार्गी लागली काहीतरी किमान. स्पष्ट सांगतो, तिथं जाणाऱ्या काय अधिकाऱ्यांना ती साईड पोस्टिंग वाटते, चॉईसची पोस्ट वाटत नाही, त्यामुळे नामधारी म्हणून ते कार्यभार चालतो. असे कोर्सेस त्यांनी चुकीचे निवडले की जे कालबाह्य झालेले. सातत्याने बैठकी घेऊन आम्ही सांगितलं की असे कोर्स द्या की जे मुलांच्या कामं येतील, ते त्याच्यात झालं नाही. आपण बघितलं की मागच्या 2 वर्षामध्ये आणि ह्या 4 वर्षामध्ये सारथी संस्थेचे विद्यार्थी अनेकदा आंदोलन करताना तुम्हाला दिसले, तुम्ही देखील बातम्या केल्या. त्यांची मागणी काय आहे? अर्ज केला त्या दिवशीपासून स्कॉलरशिप द्या, हे 3-4 महिन्यांनी देतात.
त्यांची मागणी काय आहे की आम्हाला पूर्ण कोर्सची द्या, आम्ही ऑनलाईन क्लासेस करू, आमचं चॉईस द्या. हे तसं काहीच करत नाही. मग आम्ही साधा प्रश्न विचारला की टाटा अंबानीची पोरं आहेत का? हे जर टाटा अंबानीची पोरं असतील तर मग तुमच्याकडे आलेच नसते. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं मला चांगलं आठवतं, अजित पवार साहेब फायनान्स मिनिस्टर होते मागच्या सरकारला, वादही झाला होता मध्ये. त्यांनी बैठक लावली, मी तिथं गेलो. मी त्यांना प्रश्न विचारला, दादा मला सांगितलं तू खाली बैस, एवढे एवढे करोड रुपये वाटले. मला दादा मला बोलायची संधी त्या बोल म्हणे. मग दादा आपल्या सचिवाला विचारा हे पैसे कशाचे? म्हणे कशाचे? म्हणजे जे जे लोक इन्कम टॅक्स भरतात, ज्यांचे बँकेत खाते आहे त्या लोकांनाच बँक सांगते तुम्ही 5-10 लाखाचं लोन घ्या आणि आम्ही तुम्हाला देतो, त्याचा परतावा तुम्ही करतो. त्यांच्यासाठी योजना आहे का? ट्रॅक्टरने योजना काढली, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना ट्रॅक्टर घ्या, त्यांचं आम्ही व्याज भरतो, हे त्याच्यासाठी आहे का? त्यावर अजितदादा स्वतः शॉक झाले आणि त्यांनी सचिवाला सांगितले थांबवलं पाहिजे. मग त्यांनी परत बैठक लावली, बँकांना सूचना केल्या. अडचण काय होते की नरेंद्र पाटील साहेबांनी बैठक लावली जिल्हा अधिकाऱ्याकडे, त्यावेळेस बँका तयार होता. यांना जोपर्यंत काही राज्याकडून व केंद्र सरकारकडून अशा प्रकारची सक्ती होत नाही, हे बघा आम्हाला असे करोडो रुपये डुबवायचे नाही. आम्ही अजित पवार साहेबांना सांगितलं की आम्हाला चॅरिटी नको, जो उद्योग तुम्हाला खरोखर वाटला त्यालाच फायनान्स करा, परंतु बोटावर मोजणार इतके तरी नवे उद्योगपती तुम्हाला घडवावं लागेल, ते घडलेले नाही. हा जो उद्रेक होत आहे ना कुलकर्णी साहेब, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, पोरांना खरोखरच रोजगार नाही आहे. त्यांना बँकेत चक्रा मारावं लागतं, त्यांना वाटतं की सारथीमध्ये ॲडमिशन मिळेल, त्यांना आंदोलन करावं लागतं स्कॉलरशिपसाठी. याच्यापेक्षा काय शोकांतिका असली पाहिजे? हे सगळं उद्रेक म्हणजे तुम्हाला हे आंदोलन दिसतंय. एकूणच सगळी परिस्थिती आता पूर्णतः बदललेली, स्पष्ट सांगायचं तर बिघडलेली दिसते. महाराष्ट्र एका अशा उंबरठ्यावर उभा राहतो आहे की जिथे महाराष्ट्राला चिंता वाटावी. महाराष्ट्रात कदाचित जातीय विद्वेषाचं राजकारण सुरू होईल का? म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसीची होणारी नाराजी, कुणावरती होणारे टीका टिप्पणी, या सगळ्याची अवस्था वाईट होईल का अशी भीती वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर या मराठा समाजाचे नेता म्हणून, या आंदोलनाचे तुम्ही नेता असा शब्द मी वापरत नाही यासाठी की तो अनेकांना रुचणार नाही, पण या आंदोलनातील एक महत्वाचा घटक म्हणून, कार्यकर्ता म्हणून, ज्यांनी या आंदोलनाला खरोखर एक कायदेशीर दिशा दिली आहे, हे टिकेल का? कसं टिकेल? आणि तरुणांनी काय करावं? तुमचं म्हणणं काय? एक संदेश छोटासा काय असेल? हे बघा, कायद्यामध्ये 100% टिकेल. आपण जर बघितलं की अनेकांनी प्रश्न विचारला की एकदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर परत पर्याय राहत नाही, ते चुकीचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं ठरलं तर इंदिरा गांधी यांनी जेव्हा सगळे राजे राजवट धरून आणले आणि सांगितलं की तुमचं संस्थान मी अबॉलिश करते, संपुष्टात आणते, लोकसभेने कायदा केला, सुप्रीम कोर्टाने तो कायदा रद्द केला. इंदिरा गांधी राजीनामा देऊन परत थम्पिंग मेजॉरिटीमध्ये सत्तेत आल्यानंतर ताकदीने परत एकदा कायदा केला, सुप्रीम कोर्टाने तो मान्य केला. तामिळनाडूमध्ये बैलगाडीची स्पर्धा रद्द केली, परत कोर्टाने ऍक्सेप्ट केली, ती सुरू केली. तुम्हाला याच्या पलीकडे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्राचे मी 2 दिले, सत्ता स्थापनेचे, सत्ता न स्थापनेचे. आणि याच्याही पलीकडे ज्वलंत उदाहरण जे लोकांना सामान्याने कळतं की दारूचे जे दुकानं होते हायवेवर ते बंद केले. सांगितलं हायवेवर दुकान चालणार नाही, 450 मीटर 250 मीटर त्या काय अटी घातल्या, पण ह्याच सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्या अटी रद्द करून परत दारूची दुकानात थाटले. त्यामुळे प्रश्न असा आहे की कोणत्याही तरुणांनी नाउमेद होण्याची गरज नाही. कायद्यात आहे म्हणून आपण मागतोय, घटनेने आपला अधिकार दिला, प्रिएम्बल प्रमाणे आपण मागासलेला आहोत, मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आपण मागितलंय, आपल्याला मिळेल. मला तुमची माझी कल्पना आहे की आपल्याला अशी मानसिकता झाली की आता काय किती दिवस थांबायचं, तर आपण सगळ्यांनी इतके दिवस संयमाने थांबलं, आता पण संयमाने आपण लढू. आपले भाऊ सगळे उपोषण करताय, ते सगळे संयमाने लढतील. आणि सोबतच्यांना माझी नम्र विनंती, एक प्राण महत्वाचा आहे. आईला बापाला ते लेकरू मोठं झालंय, आता त्यांचे बसून खाण्याचे दिवस आहे, त्यांच्या दुःखात जगण्याचे दिवस आपण कोणी आणू नये. आपण सगळ्यांनी स्वतःही कंट्रोल करावं, अशा प्रकारे स्वतः कोणाला त्रास होणार नाही हे देखील कंट्रोल करायची आमची जबाबदारी. याच्यामध्ये सरकारने एकच बेसिक काम केलं पाहिजे, सरकार म्हणून चष्मा बाजूला काढून एक कॉमन मॅन म्हणून विचार केला पाहिजे. मुलं म्हणून यांचं काही चुकत असेल तर हे का चुकतंय याच्याबद्दल जर सिरियसली विचार केला आणि आपसामध्ये एक टीम म्हणून महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा टीम म्हणून तिन्ही टीमनी फेस केलं पाहिजे. आणि टीम म्हणून जर पुढे आले तर निश्चित याच्यामध्ये मार्ग निघू शकतो. आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, आम्हाला केसेस घालून घेण्याची हौस नाही. आणि परवाजी देखील जालन्यामध्ये लाठीचार्जची घटना घडली, त्याचं कारण काही असेल, चौकशीत जे यायचं येईल, परंतु माय माऊलीला लागल्यानंतर उद्रेक होणं स्वाभाविक आहे.
त्यामुळे आमचा वाद, आमचा संघर्ष पोलिसांशी नाही, तर अनेक पोलीस त्या ठिकाणी देखील असलेले कदाचित मराठा असतील. त्यामुळे वाद पोलिसांचा असू शकत नाही. पोलिसांचा कायम सन्मान आहे, त्यांचा त्यागाचाही सन्मान आहे. त्यामुळे आमचा वाद सरकारशी आहे. सरकारने पोलिसांचे ते मध्यस्थी झाली आणि ते जे काही घटना घडली ती घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारने ही भावना न ठेवता की कायम विरोध करतायत, सरकारने असा विचार करावा. आपल्यासारखे पॉवरफुल लोक चेअरमध्ये बसल्यावर लोकांना अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि सरकारने आम्हाला न्याय द्यावा. सरकारने आम्हाला न्याय द्यावा ही एकच मागणी मराठा समाजाची आहे आणि सरकारने समजून घ्यावं अशी अपेक्षा देखील आहे. या सगळ्यात बाबतीत अनेकांनी दोन्ही बाजूनी समजून घेण्याची गरज आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी विनोद पाटलांनी आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे जीव महत्वाचा आहे, जान बची लाखो उपाय, अशी सगळी स्थिती असते. त्यामुळे मराठा तरुणांनी उगीच्या उगीच या सगळ्या भावनेच्या भरात येऊन आपला जीव देण्याची भूमिका घेण्यापेक्षा जीव वाचवावा आणि बचेंगे तो और लढेंगे असं म्हणूनच या कामाला लागावं. नमस्कार, धन्यवाद. खूप खूप आपण आलात, बोललात, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.